काय होतं, एक मुलगी जेव्हा लग्न करायची तेव्हा तिचं स्वप्न मागं पडतं, तर मग हो. ते तुम्ही नाही होऊ दिलं. हे बघा, विल पॉवर, आपली कन्व्हिन्सिंग पॉवर ही नुसती कन्व्हिन्सिंग पॉवर असली ना मग काम नाही होत. त्याला प्रॅक्टिकली तुम्ही किती इम्प्लिमेंट करून दाखवताय. आता जर तुमच्यात केपेबिलिटी आहे ही जर तुमच्या हस्बंडला दिसते, तुमच्या पार्टनरला दिसते, हे लक्षात घ्या. कोणताही पार्टनर जगामध्ये, कोणताही पार्टनर असू दे, कोणताही मुलगा असू दे या बॉयफ्रेंड असू दे या कुणीही नातं, तो पार्टनर आहे ना, तो पार्टनर फक्त हेच बघतो की माझा फ्लावर आणखी ब्लूम कसा करेल. आणि तेच माझ्या हस्बंडनीही पाहिलं होतं की वेन आय वॉज गिव्हिंग दी अटमोस्ट अटेन्शन टुवर्ड्स स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज अँड ग्रोईंग माय चिल्ड्रन, माझी मुलंसुद्धा व्यायाम करून, प्रॅक्टिस करून ती एनर्जी दाखवत होते जी एक स्पोर्ट्समॅन्सची असावी. इनफॅक्ट मी एव्हरेस्टला जाण्या अगोदर माझ्या मुलीने महाराष्ट्राला सिल्वर मेडल आणला आणि वयाच्या 7व्या वर्षी. बापरे, दॅट कशामध्ये? वॉज अ बिग अचीवमेंट फॉर द फॅमिली अँड एव्हरीवन. म्हणजे त्यांच्या दृष्टीमध्ये मग आत्ता घरचे का म्हणतील की बाळा तू ग्रो नको करू. अरे माझ्या फॅमिलीचं नाव एवढ्या उंचाईवर जर नेत असेल, राईट. 100% तू ग्रो केलंच पाहिजे.